सध्या पुण्यात वास्तव्यास असलेले वेदांत विजयकुमार धुमाळ हे त्यांच्या कुटुंबियांसहित कागल तालुक्यातील मेतके इथं बाळूमामाच्या दर्शनासाठी आले होते. धुमाळ यांनी प्रथम बाळूमामाच्या मूळ मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर गलगले रस्त्यालगत असलेल्या बाळूमामा सत्यवती देवी जोड मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपली चारचाकी मंदिराजवळ रस्त्याकडेला उभी केली होती. दर्शन झाल्यानंतर चारचाकीची काच फोडून 40 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. घरी कुणी नसल्यानं दागिने सोबत आणल्याचं भाविक अक्षय बेंद्रे यांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव करे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, प्रत्यक्षदर्शींची चौकशी तसंच फॉरेन्सिक लॅबच्या मदतीनं पुरावे गोळा करण्याचं काम शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.